मान्सूननं ओढ दिली, शेतकरी राजाच्या काळजाचा ठोका चुकला. उन्हानं अंगाची आणि शेतीचीही लाही लाही होऊ लागली. ऊस तसंच भाजीपाल्याची लागण केलेले शेतकरी आधीच हतबल झालेले. त्यातच पाण्याची उपसाबंदी लागू करण्यात आल्यामुळं त्यांचा जीव आता टांगणीला लागलाय. एल निनोचा प्रभाव अचानक उद्भवत नसतो. हवामान खात्यानं जर वेळोवेळी सूचना केल्या असतील तर जलसंपदा आणि संबंधित विभागांनी पाण्याचं कसलंही नियोजन न करता अचानक उपसाबंदी का लागू केली? या अधिकाऱ्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव आहे की नाही असा सवाल आता उपस्थित होतोय. दरम्यान अवघा महाराष्ट्र दुष्काळ सदृश्य स्थितीनं होरपळत असताना तिकडं जबाबदार राजकारण्यांचा वेगळाच गेम सुरू आहे. लोकशाही आणि जनमताला लाथ मारून एकमेकांचे आमदार खासदार फोडण्याचा गेम सुरू आहे. महाराष्ट्रावर ओढवलेल्या या संकटाची त्यांना कसलीच काळजी नाही. शेतकऱ्यांनी ज्यांना मतं दिली ते राजकारणी आता आपला शब्द तर बदलत आहेतच, पण ते आता पक्षही बदलत आहेत. या महाराष्ट्राचं दुर्दैव इतकंच की यातला कोणताही लोकप्रतिनिधी सरकारचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतंय म्हणून पक्ष बदलत नाही, तर स्वतःच्या स्वार्थासाठी ते आपल्या मतदारांची फसवणूक करतायत. पाण्याच्या प्रश्नाबाबत तर सरकार आणि संबंधित खात्यांनी नियोजनाची दिवाळखोरीच जणू दाखवून दिली आहे. सध्याच्या अवस्थेची यांना कसलीच फिकीर नाही. त्यामुळं हे अधिकारी एकतर वशिल्याचे टट्टू असावेत किंवा ते फक्त कमिशन बहाद्दर असावेत असाच आता आरोप होतोय. या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय. कृष्णा आणि त्याच्या उपनद्यामध्ये ज्या मोठी 2-3 धरणं आहेत त्याची स्थिती अशी आहे की राधानगरी धरणामध्ये सध्या 2.10 TMC पाणी शिल्लक आहे. वारणेच्या चांदोली धरणामध्ये 11.38 TMC पाणी शिल्लक आहे आणि काळंबवाडीमध्ये 2.23 TMC पाणी शिल्लक आहे. आणि सध्या पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, कुंभी, कासारी, भोगावती, वारणा या नद्यावर जे काही कोल्हापूर टाईपचे बंधारे आहेत ते सगळे तुडुंब भरलेले आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे की पाण्याचं नीट वापर केलं पाहिजे, याबद्दल आमचं दुमत नाही आहे. परंतु पाऊस पडून गेल्यानंतर शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा दोष दिलेला होता. ते खत पाणी दिलं नाही तर सगळं वाया जातं. शिवाय अनेक शेतकऱ्यांनी अडसाळी लागण्यासाठी शेतामध्ये ऊसाचं बेणं मांडून ठेवलेलं होतं. ते उन्हामध्ये वाळून चाललेलं आहे आणि अचानक फतवा आला की उद्यापासून पाणी बंद. हे बरोबर. खरं तर सरकारला पाण्याचं नियोजन करायचं होतं, कारण अल निनोचा धोका किंवा दुष्काळाचे चाहूल हे 15 मे नंतर लागलेली होतीच. त्यावेळी टप्प्याटप्प्यानं पाणी का थांबवलं नाही, शेतकऱ्यांना का सावध केलं नाही? जलसंपदा विभागानं एखादं प्रगटीकरण केलेलं होतं का? पाणी जपून वापरा, दिवसातून 2 दिवस पाणी बंद राहील, 5 दिवस पाणी वापरा, असं जर का पाण्याचं रेशनिंग केलं असतं तर आज अचानक खडबडून जागा होऊन जे काय उद्या सकाळपासून पाणी बंद हा जो आदेश काढायला लागला तो काढायला लागला नसता. या गलतानपणाला जबाबदार कोण हे सांगा. अल निनोचा धोका गेल्या 2 महिन्यापासून सातत्यानं आमच्या कानावर पडतोय. मग त्याला तोंड देण्यासाठी, दुष्काळाला तोंड देण्यासाठी सरकारनं काय उपाययोजना केली, जलसंपदा विभागानं काय उपाययोजना केली? यांनी फतवा काढला आणि पाणी बंद केलं. शेतकऱ्यांच्या गोट्यामध्ये जनावर आहेत, मोठमोठे गोटे आहेत शेतकऱ्यांचे. जनावरांना पाणी पाजण्यासाठी वीज घ्यावी लागते, पाणी उपसावं लागतं. ते पाणी आता कुठून आणायचं? तेव्हा असं अचानक एकतर्फी बंद करण्याच्या ऐवजी इथून पुढं बाबा टप्प्याटप्प्यानं दिवसाला 2 तासच वीज मिळेल, त्यातून तुम्ही अत्यावश्यक सेवेसाठी, मग जनावरांच्यासाठी म्हणा किंवा ज्यांनी नर्सरी केलेल्या आहेत त्या रोपांच्यासाठी म्हणा, त्यातलंच पाणी तुम्ही वापरा असं म्हणता आलं असतं आणि शिल्लक पाण्याचा योग्य पद्धतीनं विनियोग करता आला असता. हे करायला कुठंतरी प्रशासन कमी पडलेलं आहे, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तो उपलब्ध साठा अगदी सप्टेंबर पर्यंत सुद्धा पाऊस नाही पडला तरी वापरता येणं शक्य आहे. आणि मुळामध्ये कृष्णा आणि त्याच्या उपनद्यांमध्ये
पाऊस अजिबातच पडत नाही असं 72च्या दुष्काळामध्ये सुद्धा झालेलं नाही. यावर्षी किमान निम्मी धरणं भरतील एवढा तरी पाऊस पडणार आहे की दुष्काळ पडला तरी मग त्या साठवून ठेवलेल्या पाण्याचं भविष्यात कसं नियोजन करायचं ते करता येईल. परंतु आता हा जो काय पोरखेलपणा सुरू केलेला आहे जलसंपदा विभागानं तो ताबडतोब थांबवावा एवढंच माझं म्हणणं आहे. शेतकऱ्याला एकतर मान्सूननं वेठीला धरलंय आणि दुसरीकडं राजकारणी पळवापळवीच्या खेळात इतके रंगून गेलेत की आपल्याला जनतेनं का निवडून दिलंय याचाच त्यांना विसर पडलाय. त्यामुळं आम्हाला जगवणारा आमचा शेतकरी राजा आता उघड्यावर पडलाय. त्याला कोणीच वाली नाही. निवडणुका येतील तेव्हाच पुन्हा या राजकारण्यांसाठी आमचा शेतकरी हा मतदार राजा होईल. पुन्हा ते दारात येऊन हात जोडतील आणि निवडणुका झाल्या की दिलेल्या आश्वासनांना जोड्याची जागा देतील. ब्युरो रिपोर्ट, गेम चेंजर.